हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी एक उत्तम असा विषय तुमच्या आणि माझ्या व्यक्तिमत्वाच्या विकासासंबंधी घेऊन आलाय. व्यक्तिमत्व हे सहज घडत नाही, तर ते घडतं तुम्हाला आणि मला मिळालेल्या अनेक आव्हानांमुळं, अनेक अडचणींमुळं, अनेक संकटामुळे. कारण तुम्ही तिथे प्रत्येक वेळी मजबूत होत जाता. म्हणून मित्रांनो, प्रत्येक आव्हान हे तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतं. जीवनात येणारी प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट हे आपल्याला तोडण्यासाठी नाही मित्रांनो, तर आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी, परिपक्व करण्यासाठी आणि सक्षम बनवण्यासाठी येतं आणि ते असतं हे लक्षात ठेवा. अनेक वेळा आपण आव्हानांना त्रास, अडथळा किंवा अपयश म्हणून पाहतो. पण खऱ्या अर्थानं तीच आव्हाने, तीच संकट, तीच खऱ्या अर्थानं अडथळे सगळे आपल्याला आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाला ओळखण्याची संधी देतात. तुमच्यामध्ये ती जिगर आहे. तुमच्यामध्ये ते खऱ्या अर्थानं एखादं संकट पेलण्याची ताकद आहे. ती तुम्हाला त्याच वेळी भेटते, जेव्हा तुम्ही त्या संकटाला संधीत रूपांतर करता. काय मित्रांनो, अशी कितीतरी उदाहरणं आहेत तुमची व्यक्तिगत. तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणींना तुम्ही संधीत रूपांतर केलेलं असेल आणि ज्यांनी करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा विकास नाही झाला. त्यांचं तसं व्यक्तिमत्व घडलं नाही. म्हणून त्यांना जे काही त्यांनी उत्तम केलं असेल, तिथपर्यंतच ते पोहोचले. आणखीन ते उत्तम करू शकतात, कारण त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे ते त्यांना प्राप्त नाही करता आलं. म्हणून जो आत्मविश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, तो केवळ आणि केवळ संकटांमुळे होतो, अडचणींमुळे होतो. अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये अडचण म्हणून येतात. अनेक अडथळे कधीही विचार केलेले नसतात, ते आपल्यासमोर येतं. पण त्यावेळी तुम्ही कधीही लक्ष देऊ नका, कारण तुम्ही योग्य मार्गाने चाललेला असता. तेव्हा लक्षात घ्या, सरळ झाडच कापली जातात, आडवी तिडवी झाडं नाही कापली जात. त्यामुळे सरळ चालणाऱ्या माणसाला अडचणी येणार, नीतिमान पद्धतीने वर्तन करणाऱ्या माणसाला अडचणी येणार आणि त्यात तो विजयी होणारच. कारण तो नीतिमान आहे, तो सरळ आहे आणि त्यामुळे त्याचा विजय नक्की आहे. कुत्ते भुके हजार, हाती चले बाजार, ही म्हण प्रत्येक वेळी आपल्या अनुभवाला येते. जेव्हा तुम्ही सरळ जाता, तेव्हा तुमच्या विरोधात बोलणारे अनेक तोंड असतात, की जी नॉन प्रॉडक्टिव्ह असतात. तर त्यांना काही काम नसतं, त्यांना धंदा नसतो आणि ते अडचणी निर्माण करण्याचं फक्त काम करत असतात. तर तुम्हाला असं नाही वाटत, निंदकाचे घर असावे शेजारी? त्यामुळे आपली प्रगती होते. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांमुळे आपल्यातल्या गोष्टी आपल्याला समजतात आणि आपला विकास होतो. किती छान आहे ना, की स्वतःच्या व्यक्तिमत्वाला तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रफुल्लित करायचं असेल, पल्लवित करायचं असेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. लेट द पीपल बार्क, इग्नोर देम. You march yourself towards your destiny, towards your goal. And that is the beauty of our personality. त्यामुळे असे लोक येतील जातील. गोड बोलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा. आणि मी तुमचा फार जवळचा आहे, मी तुमचं फार भलं करू इच्छितो, अशा माणसांपासूनही तुम्ही सावध राहा. कारण ते यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक खऱ्या अर्थानं तुमचं भलं करू इच्छितात, ते कृतीतही दाखवतात आणि ते त्यांच्या वर्तनातही दाखवतात. पण बाकीचे हे फक्त दिखावा करतात, तुमच्या पुढे पुढे करतात आणि पाठीमागं अनेक वेगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे ही आव्हानं तुम्हाला आणि मला व्यक्तिगत जीवनात येतात बरं. पण लक्षात घ्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण काही आव्हाने दुर्लक्ष करण्याची असतात आणि त्यांना किंमत द्यायची नसते. तुम्ही किंमत देऊन त्यांना कधीही मोठं करू नका, बिकॉज दे आर बिग झिरो इन देअर लाईफ. सो वाय यू बेसिकली थिंक ऑफ समथिंग नॉनसेन्स. बरोबर आहे ना? म्हणून अशा गोष्टीकडे पाहू नका. तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही तपासायला सुरुवात करा. असे किती किती वेळा अशा वेगवेगळ्या पद्धतीची ही मंडळी तुमच्या जीवनात आली आणि तुम्ही त्यांना इग्नोर केलं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आनंद प्राप्त झाला. म्हणून इग्नोरिंग इज द बेस्ट पॉलिसी टू मार्च युअर व्हिक्टरी. हो, याच्यावरही पण मी व्हिडिओ बनवणार आहे. आहे की नाही? छान छान विचार तुम्हाला बोलत असताना हे स्पॉन्टेनियसली मला येतात. म्हणून तुम्हाला आव्हानं काय देतात? धैर्य वाढवतात तुमचं.
मग जेव्हा तुमचं धैर्य वाढलं जातं, तेव्हा आव्हानांना तुम्ही घाबरायचं नसतं. कारण जेव्हा तुमच्या समोर धैर्य असतं, तुम्ही धैर्यवान होता आणि तुम्ही करू शकण्याची तुमची ताकद तुम्हाला समजते, तेव्हा लक्षात घ्या, संकटाच्या वेळी तुम्ही टिकून राहता, तुम्ही हार मानत नाही आणि तुम्ही खऱ्या अर्थाने धैर्याने चालत राहता विजयी मार्गाकडे आणि तुम्ही विजयी होता. आणि इथे तुमच्या चारित्र्याची गणन होते मित्रांनो. फार महत्वाची बाब आहे. चारित्र्य आपलं खऱ्या अर्थानं वर्तन, आपलं खऱ्या अर्थानं आतलं व्यक्तिमत्व. आणि जेव्हा सोप्या परिस्थितीमध्ये जी काही असेल तिथं तुमचं खरं व्यक्तिमत्व दिसून येत नाही. म्हणजे सहज असलेल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, सहज घडणाऱ्या घटनांमध्ये तुम्ही नाही दिसून येत. पण जेव्हा कठीण प्रसंग येतो, जेव्हा कोणाच्या पाठीमागे उभा राहायचा प्रसंग येतो, कोणाला मदत करण्याचा प्रसंग येतो, कोणाला तरी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्याचं जीवन सर्वात सुखमय करण्याचा प्रसंग येतो, तेव्हा तुम्ही घेतलेले सगळे निर्णय आणि तुमची मूल्य तिथे लोकांना दिसतात आणि तुमची वागणूक लोकांना दिसते. आणि हेच तुमचं खरं चारित्र्य आहे आणि हीच तुमची खरी ओळख आहे. आणि म्हणून तुम्ही लोकांना विकसित करू शकता. ज्या लोकांना विकसित करण्याची ज्याने कोणी एखादी मनीषा प्राप्त केली असेल, की त्याचं ते पॅशन असेल, त्याचं विजन असेल, तर असा माणूस संयमी आणि तो जबाबदारपणे आपले गुणधर्म सर्व आव्हानात्मक परिस्थितीमध्ये टिकवून ठेवतो, विकसित करतो. आणि त्याला माहिती आहे आपल्याला लोकांचं भलं करायचं आहे आणि त्यासाठी आपला जन्म आहे, तर तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कधीही अपयशी होत नाही. उलट तो उच्च कोटीला जातो, कारण त्याने अनेक लोकांना घडवलेलं असतं, त्याच्याकडे तो अनुभव असतो. आजच मला रस्त्याने एक जण भेटला. माझ्या आवाजाने बरेच लोक माझ्या आवाजाला ओळखून मला बोलत असतात. असे अनेक प्रसंग आहे, मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की सांगेन. हे परमेश्वराची देण आहे. कारण कोणाला काय गिफ्ट आहे हे कोणी काही सांगू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला उपयोगात आणत नाही. आणि ते आलेने म्हणाले की सर, माझा मुलगा आता व्यवसाय करतोय. होय, त्यांना 15 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाला आणि त्यांना मी मार्गदर्शन केलं होतं. हे मी का सांगतोय? ह्या माझ्या सगळ्या लाईव्ह केस स्टडीज आहेत. ह्या कशासाठी सांगतोय? तुम्हाला ऊर्जित अवस्थे आणण्यासाठी. जर कोणाचा व्यवसाय चालत नसेल, कोणाला उद्योजक व्हायचं असेल, कोणाला नवीन करिअर करायचं असेल, जर कोणी शिकत असेल, कोणी मॅनेजमेंट शिकत असेल, कोणी पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल, तर ते कसं शिकायला पाहिजे. कारण आजच्या काळाची आव्हानं वेगळी आहेत, कंपन्यांमधली आव्हानं वेगळी आहेत. कंपन्यांमध्ये चांगले कर्मचारी भेटत नाही, चांगले ऑफिसर भेटत नाही आहेत, कारण ते डिग्री होल्डर आहेत. आणि नॉलेज ऍप्लिकेशनमध्ये स्किल गॅप आहे, त्यांच्यामध्ये स्किल गॅप आहे, कौशल्याची पूर्णपणे वाताहात आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ही आव्हानं आहेत आणि आव्हानानं तुम्हाला समोर जायचं आहे. जे जे लोक या आव्हानामध्ये कमजोर होतात, म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला का प्राप्त होत नाही, तर तुम्ही कौशल्य प्राप्त केलं पाहिजे. आव्हानांना कधी घाबरायचं नाही, त्यांना स्वीकारा. कारण प्रत्येक संकटात एक शिकवण असते आणि ती शिकवण आपल्याला अधिक सक्षम बनवते, आपलं आयुष्य नव्या दिशेला घेऊन जाते. म्हणून प्रत्येक आव्हान हा अडथळा नसून ही संधी आहे, स्वतःला मजबूत करण्याची, घडवण्याची आणि जीवनात पुढे जाण्याची. काय मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही स्वतःसाठी थोडा विचार करा, की मी या व्हिडिओमध्ये कुठं आहे? मी या व्हिडिओमध्ये मी मजबूत आहे का? या व्हिडिओमध्ये मला आलेली संकट याच्यावर मी आज बात केली आहे का? किंवा जी माझ्याकडे आत्ता संकट आहे त्याच्यावरती मी मात कशी करू? आणि जर तुम्हाला अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधा. मित्रांनो, माझा नंबर आहे 7768981355. पुन्हा एकदा सांगतो, 7768981355. मला विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे आणि तुम्ही निश्चित हा लाईक कराल, सबस्क्राईब कराल, तुमच्या मित्रांना पाठवाल आणि त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद प्राप्त कराल आणि येणाऱ्या त्यांच्या संकटांना तुम्ही खऱ्या अर्थानं संधीत रूपांतर करण्याची संधी द्या. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन विचारानं. धन्यवाद.